हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. मी प्राध्यापक योगिता रामटेके, चिटणीसाची कार्यपद्धती या विषयाची प्राध्यापक आहे. या अगोदरच्या भागामध्ये आपण दुसऱ्या प्रकरणातील जी प्रस्तावना होती, वित्त पुरवठ्याचे स्रोत कोणकोणते आहे, तर मालकीचे भांडवल आणि कर्जाऊ भांडवल याचा चार्ट दिलेला होता. तो तुम्हाला समजला असेलच. तर वळूया आजच्या टॉपिककडे. तर आजचे टॉपिक आहे भाग व भागाची वैशिष्ट्ये. तुम्हाला माहित आहे भाग म्हणजे काय? तर भाग हे मालकीचे भांडवल आहे, कारण भागधारक हे कंपनीचे मालक असतात आणि जेव्हा मालक कंपनीमध्ये पैसे गुंतवत असतो तेव्हा त्यांना मालकीचे भांडवल म्हटले जाते. तर आता वळूया भागाकडे. तर भाग म्हणजे काय? तर व्याख्यामध्ये दिलेला आहे कंपनी कायदा 2013 कलम 2 उपकलम 84 नुसार भाग म्हणजे काय? कंपनीच्या भाग भांडवलातील एक हिस्सा व भाग साठ्याचाही यात समावेश केला जातो. तर आधी समजून घेऊया भाग भांडवल म्हणजे काय. तर भाग भांडवलाला दुसरं नाव आहे ते म्हणजे अधिकृत भांडवल. यालाच ऑथराइज्ड कॅपिटल म्हटलं जाते. जेव्हा कंपनीची स्थापना केली जाते तेव्हा कंपनी स्थापन करणारा व्यक्ती तो म्हणजे प्रवर्तक, यालाच कंपनीचा निर्माता म्हटलं जाते. कंपनीच्या प्रवर्तकाला विचार करावयाचा असतो, त्याला ठरवायचे असते की कंपनीला सुरुवात करण्यासाठी किती भांडवलाची गरज लागणार आहे. ठीक आहे. आपण बघितलेलं आहे स्थिर भांडवल आणि खेळते भांडवल. तर कंपनी सुरू करण्या अगोदर खेळते भांडवल किती लागेल आणि स्थिर भांडवल किती लागेल, ठीक आहे, हे आधी ठरवावं लागते आणि किंवा डिसाईड करायचं असते. तर त्याच अमाउंटला भांडवल म्हटलं जाते. म्हणजेच कंपनीला जितकं भांडवल लागणार आहे ते भांडवल प्रवर्तकाद्वारे डिसाईड केलं जाते, कारण प्रवर्तक हा कंपनीचा निर्माता असतो आणि तेच भांडवल प्रवर्तकाद्वारे घटनापत्रकात सुद्धा नोंदविले जातात. तर यालाच म्हणतात भाग भांडवल किंवा अधिकृत भाग भांडवल. तर एक उदाहरण समजून घेऊया. समजा एका कंपनीचं भाग भांडवल 10 लाख आहे. स्लाइडवर दिसतच आहे. तर याच भांडवलाचे कंपनी अनेक भागामध्ये म्हणजे शेअर्समध्ये रूपांतरित करीत असते. म्हणजेच अनेक भागांमध्ये रूपांतरित करीत असते. तर का बरं कंपनी भाग भांडवलाचे रूपांतर भागामध्ये करीत असते? तर कंपनी जी आहे, जेव्हा आपण कंपनीची गोष्ट करतो तेव्हा सार्वजनिक कंपनीमध्ये असंख्य भागधारक असतात. तेव्हा कंपनीला असंख्य भागधारकांचा अकाउंट मेंटेन करणं हे खूप कठीण जाते किंवा कठीण असते. त्यामुळे कंपनी जी आहे ती त्या भाग भांडवलाचे भागामध्ये रूपांतरित करीत असते आणि त्याची म्हणजे त्या भागांची मूल्ये जी आहे ती ठरविली जाते. म्हणजेच उदाहरणार्थ एका कंपनीचे भाग भांडवल 10 लाखाचे आहे. म्हणजेच एबीसी नावाची कंपनी आहे आणि त्या कंपनीचे भाग भांडवल 10 लाख आहे. म्हणजे एबीसी कंपनीची 10 लाखाची काय आहे? संपत्ती आहे. तर त्या कंपनीने 1 लाखाचे शेअर्स मध्ये कन्वर्ट केले, म्हणजे भागात गुंतवले, म्हणजे भागात रूपांतर केले. समजा एबीसी कंपनीचे 10 लाखाचे भाग भांडवल आहे. त्यानंतर म्हणजे एबीसी कंपनीने 1 लाख भाग भांडवलाचे भागात रूपांतरित केले आणि त्या भागाचे मूल्य ठेवले 10 रुपये. म्हणजेच त्या भागाची किंमत ठेवली 10 रुपये. म्हणजेच किती भाग बाजारात विक्रीला काढले? तर 10 into 10,000 is equal to 1 lakh. म्हणजेच एका भागाचे 10 रुपये मूल्य ठरविले तर 10,000 भाग बाजारात गुंतविले. म्हणजे जे 10,000 भाग आहे ते त्यांनी भाग बाजारामध्ये गुंतविले. म्हणजेच 1 लाखाचे भाग बाजारामध्ये गुंतविले. ठीक आहे. तर
कोणतीही कंपनी जी आहे ती भाग भांडवलापेक्षा जास्त पैसा जो आहे तो लोकांकडून घेऊ शकत नाही. जर कंपनीला जास्त शेअर्स इश्यू करायचे असेल तर तिला म्हणजे कंपनीला आपल्या भाग भांडवलात वाढ करावी लागेल आणि त्याकरिता म्हणजेच त्यांच्याकरिता गव्हर्नमेंटची परमिशन घ्यावी लागेल. त्याचबरोबर भागधारकाचीही परमिशन घ्यावी लागत असते. ओके. म्हणजेच सपोज एबीसी कंपनी आहे आणि या एबीसी कंपनीचं भागभांडवल 10 लाख आहे आणि तिचे शेअर्स 1 लाखाचे आहे. समजा मी या एबीसी कंपनीचे काय शेअर्स खरेदी केले. म्हणजेच मी काय केलं तर या एबीसी कंपनीच्या भाग भांडवलाचा हिस्सा खरेदी केला. म्हणूनच भाग म्हणजे काय तर भाग म्हणजे भाग भांडवलाचा एक छोटासा हिस्सा. म्हणजेच कंपनी जी आहे ती आपल्या भाग भांडवलाचा भागामध्ये रूपांतरित करीत असते. म्हणजेच शेअर्स मध्ये रूपांतरित करीत असते व त्यानंतर ती बाजारात विक्रीला काढत असते. ठीक आहे, समजले एवढं? यानंतर यात भागसाठ्याचाही समावेश होत असतो असं म्हटलं जाते. भागसाठा म्हणजे काय तर याला इंग्रजीमध्ये आपण स्टॉक म्हटलं जाते किंवा आपण स्टॉक म्हणतो. रिअल लाईफ मध्ये कुठलीही कंपनी स्टॉक इश्यू करीत नाही, तर कंपनी कायद्यामध्ये फक्त स्टॉक याची नोंद व्याख्येमध्ये दिलेली आहे. कारण सपोज मी एक इन्व्हेस्टर आहे, म्हणजेच मी एक गुंतवणूकदार आहे, म्हणजेच मला भागामध्ये गुंतवणूक करायचं आहे किंवा करायची आहे. आणि अशा केसमध्ये काय होतो जनरली की सपोज माझ्याकडे 3000 रुपये आहे. मानून चलूया की माझ्याकडे 3000 रुपये आहे आणि मला ते 3000 एखाद्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे. तर ती कंपनी आपल्याकडून 3000 घेत असते आणि त्यानंतर ती आपल्याला स्टॉक असं लिहून देत असते. तर या केसमध्ये आपल्याला कळत नाही की आपण किती शेअर्स घेतले आणि त्या शेअर्सचे मूल्य किती आहे ते आपल्याला कळत नाही. तर प्रॅक्टिकल लाईफ मध्ये सुद्धा हा जो साठा आहे तो म्हणजे स्टॉक जो आहे तो इश्यू केला जात नाही. म्हणजेच प्रॅक्टिकल जी लाईफ आहे त्या लाईफ मध्ये हा जो स्टॉक आहे तो इश्यू केला जात नाही. तुम्हाला एवढं कळलं असेल. भाग म्हणजे काय तर भाग म्हणजे भाग भांडवलाचा एक हिस्सा, एक छोटासा तुकडा, त्यालाच आपण एक छोटासा हिस्सा म्हणतो. त्याला आपण इंग्रजीमध्ये शेअर्स म्हणतो. आता बघूया भागाची वैशिष्ट्ये. तर या वैशिष्ट्यावरून भाग ही संकल्पना हळूहळू क्लिअर होत जाईल. तर बघूया पहिला वैशिष्ट्य आहे अर्थ. भाग हा भांडवलाचा छोटासा हिस्सा असतो. जसं आपण स्पष्ट केले आहोत, भाग हा छोटासा हिस्सा आहे. समजा त्या भागाची फेस व्हॅल्यू 1 लाख असेल, म्हणजेच ते भाग 1 लाखाचे असेल, तर त्या भागाचे किती रुपयाने तुकडे केले असेल तर 10 रुपयाने असो या 100 रुपयाने असो. तर कोणत्याही कंपनीच्या कमीत कमी शेअर्सची किंमत 10 रुपये असते, कारण कोणतीही कंपनी जास्त रिस्क घेत नाही. म्हणून कंपनीचे शेअर्स कमीत कमी 10 रुपयाने विकले जातात. मग कोणतीही कंपनी ते शेअर्स 10 रुपयाचे 10 घेतात या 50 घेतात. कालांतराने जे शेअर्सचे मूल्य कमी होईल अथवा वाढेल तेव्हा एकतर फायदा होणार अथवा नुकसान होणार. यानंतर मालकी हक्क. ज्या पद्धतीने आपण एखादी प्रॉपर्टी खरेदी करतो, म्हणजेच सपोज आपण जमीन खरेदी केली, 1 एकर जमीन होती त्यामधून अर्धा एकर जमीन खरेदी केली, तर आपण अर्धा एकर जमिनीचे मालक बनतो. म्हणजेच आपण जमिनीचा एक हिस्सा खरेदी केला, म्हणजेच
आपण अर्धा एकर जमिनीचे मालक बनतो. म्हणजेच सपोज आपण एखाद्या कंपनीचे भाग खरेदी केले तर आपण त्या कंपनीचे मालक बनतो. म्हणजेच कंपनीचे शेअर्स खरेदी करणाऱ्या व्यक्तीला भागधारक म्हणतात. म्हणजेच तो त्या कंपनीचा शेअर होल्डर बनतो, भागधारक बनतो. म्हणजेच एखाद्या कंपनीचे भाग खरेदी करणे म्हणजे त्या कंपनीचे ओनरशिप म्हणजे कंपनीची मालकी खरेदी करणे असं होते. म्हणजे समजा एबीसी कंपनीने 1 लाखाचे शेअर्स बाजारात विक्रीला काढले तर त्यापैकी समजा मी 50,000चे शेअर्स खरेदी केले. म्हणजेच मी एबीसी कंपनीमध्ये 50,000 शेअर्सची मी मालक आहे. म्हणजेच मी कंपनीची भागधारक आहे. म्हणजेच जे व्यक्ती कंपनीचे शेअर्स खरेदी करतात ते कंपनीचे मालक असतात. ओके. त्यानंतर अनुक्रमांक. अनुक्रमांक म्हणजे प्रत्येक शेअर्सला ओळखण्याकरिता एक क्रमांक दिलेला असतो. तो एक स्वतंत्र क्रमांक दिलेला असतो आणि तो स्वतंत्र क्रमांक कुठे दिलेला असतो? तर आपण जर शेअर्सची खरेदी केली तर आपल्याला काय मिळेल? शेअर सर्टिफिकेट मिळेल, म्हणजे भाग प्रमाणपत्र मिळेल. तर त्या भाग प्रमाणपत्रावर भागाचा अनुक्रमांक दिलेला असतो, म्हणजेच भागाचा नंबर दिलेला असतो, क्रमांक दिलेला असतो. आपण जर शेअर्सचे डिमटेरियलायझेशन केले म्हणजे आपण शेअर्सचे डीमॅट थ्रू म्हणजेच इलेक्ट्रॉनिक, ज्याला आपण सिंपल भाषेमध्ये सांगायचं झालं तर आपण ऑनलाईन शेअर्स खरेदी केले, भाग खरेदी केले तर त्या खरेदी केलेल्या भागाचा अनुक्रमांक हा इलेक्ट्रिक स्वरूपात मिळत असतो. त्यानंतर हक्क असल्याचा पुरावा. यामध्ये उदाहरण सांगायचं झालं तर मी तुम्हाला जमिनीचं उदाहरण दिलं आहे. ज्या पद्धतीने ते आताच मी उदाहरण घेतलं आहे, ती एखादी जमीन आहे. जमीन ही कशी आहे? तर ती दृश्य प्रॉपर्टी आहे. आपण बघू शकतो किंवा हक्क त्यावर दाखवू शकतो. परंतु एखाद्या कंपनीचे शेअर्स आपण खरेदी करीत आहोत, परंतु शेअर्स ही प्रॉपर्टी आहे, परंतु ती वस्तू अदृश्य आहे. आपण त्या भागांना टच करू शकत नाही. परंतु एखाद्या कंपनीचे शेअर्स खरेदी केले तर आपण ते कसे दाखवणार? तर ते शेअर्स आपण सर्टिफिकेटवर दाखवणार, म्हणजे भाग प्रमाणपत्रावर आपण किती शेअर्स खरेदी केले ते आपल्याला त्या भाग प्रमाणपत्रावर दिसत असते. म्हणजेच हक्क असल्याचा पुरावा. म्हणजेच आपण जर शेअर्स खरेदी केले तर आपल्याला भाग खरेदी केल्याचा पुरावा म्हणून भाग प्रमाणपत्र मिळतो. तर आपण ऑनलाईन जर खरेदी केले तर आपला डीमॅट अकाउंट जो असतो त्यामध्ये आपल्याला दिसत असते की आपण किती शेअर्स खरेदी केले आणि किती शेअर्स विकले. ठीक आहे. यानंतर भागाचे मूल्य. तर भागाचे मूल्य म्हणजे भागाला मूल्य असते, किंमत असते. भागांना 3 मूल्य असतात. त्यामधील एक आहे दर्शनी मूल्य, दुसरा आहे विक्री मूल्य आणि तिसरा आहे बाजार मूल्य, ज्याला आपण फेस व्हॅल्यू म्हणतो, जे घटनापत्रकात लिहिलेलं असते. तर दर्शनी मूल्य ही भागाची रिअल व्हॅल्यू असते, त्याला आपण ओरिजिनल व्हॅल्यू असे म्हणतो. त्यानंतर दुसरी व्हॅल्यू विक्री मूल्य, म्हणजे याला इशू प्राइस म्हटलं जाते. म्हणजेच कंपनी ज्या मूल्याला म्हणजे ज्या किमतीला भाग विक्रीस काढते त्याला विक्री मूल्य म्हणतात. म्हणजेच उदाहरणार्थ कंपनीने 9 रुपयाला शेअर्स विक्रीला काढले किंवा 11 रुपयाला विक्रीला काढले असेल तर 9 रुपये किंवा 11 रुपये ही विक्री किंमत झाली, तर ती भागाची विक्री किंमत झाली. कोणतीही कंपनी आपले स्वतःचे शेअर्स ती कमी किमतीला या जास्त किमतीला विकू शकते. ठीक आहे. त्यानंतरची व्हॅल्यू आहे बाजार मूल्य, म्हणजे मार्केट व्हॅल्यू. ज्या पद्धतीने एका वस्तूची किंमत जी आहे ती जिच्या मागणी व पुरवठ्यावरून ठरविली जाते, त्याचप्रमाणे एका भागाची किंमत
ही भागाला असलेली मागणी आणि भागाला असलेल्या पुरवठ्यावरून ठरविलं जाते. उदाहरणार्थ समजा आपण एका कंपनीचे शेअर्स खरेदी केले. समजा मी एक शेअर्स 100 रुपयाला खरेदी केलं. म्हणजेच मी एका शेअरची किंमत 100 रुपये दिली. परंतु उद्याच मात्र त्या शेअर्सची व्हॅल्यू 110 होईल किंवा 130 होईल किंवा 80 रुपये होईल या 30 रुपये पण होऊ शकते. तर ही शेअरची व्हॅल्यू कमी जास्त होणे हे सर्व डिपेंड करते शेअर मार्केटच्या परफॉर्मन्सवर. तर म्हणजेच जर शेअर मार्केटचा परफॉर्मन्स चांगला असेल तर मार्केट व्हॅल्यू वाढत असते आणि शेअर मार्केटचा परफॉर्मन्स चांगला नसेल तर मार्केट व्हॅल्यू घटत असते. म्हणजे शेअर्सची मागणी व पुरवठा कसा आहे यावरून शेअर्सची किंमत कमी व जास्त होत असते. यानंतर बघूया हक्क. जेव्हा आपण एखाद्या कंपनीचे शेअर्स खरेदी करतो तर आपण कंपनीचे मालक बनतो. काय बनतो? ओनर बनतो. तर कंपनीकडून आपल्याला काय अधिकार देण्यात येतात तर ते म्हणजे कोणते? तर पहिला अधिकार आहे लाभांश मिळविण्याचा अधिकार. आपण जेवढी इन्व्हेस्टमेंट कंपनीमध्ये करतो, आपण जितके शेअर्स खरेदी करतो तितकाच लाभांश आपल्याला कंपनी देत असते. त्यानंतर भागधारकांच्या बैठकीस उपस्थित राहण्याचा अधिकार. म्हणजेच सभेमध्ये उपस्थित राहण्याचा अधिकार भागधारकांना असतो. कंपनीचा भागधारक जर भागधारकांची मीटिंग असेल तर त्या भागधारकाला उपस्थित राहण्याचा अधिकार असतो. म्हणजेच त्याचप्रमाणे कंपनीच्या भागधारकाला मतदान करण्याचा अधिकार असतो. त्याचप्रमाणे कंपनीची जी हिशोब आहे, लेखापुस्तके आहे ते चेक करण्याचा अधिकार भागधारकांना असतो. इतके जे हक्क आहे ते भागधारकांना मिळत असते. तर जर आपण कंपनीचे भाग खरेदी केले तर आपण कंपनीचे भागधारक बनतो. तर जे अधिकार भागधारकांना मिळत असते ते अधिकार भागधारकाला म्हणजे जे अधिकार आपल्याला सुद्धा मिळणार. ठीक आहे. त्यानंतरचं पॉइंट आहे मिळकत किंवा मोबदला. आपण जी शेअर्स खरेदी करतो, जी इन्व्हेस्टमेंट करतो त्यावर कंपनी आपल्याला लाभांश देत असते. जसं त्याचं उदाहरण म्हणजे सपोज या कंपनीला 25% चा प्रॉफिट झाला असेल तर आपण एक शेअर्स जो आहे खरेदी केला असेल, कंपनीचा जो एक शेअर्स खरेदी केला त्या शेअर्सची किंमत आहे 100 रुपये. तर आपल्याला त्या 100 रुपयाच्या शेअर्सवर 25% लाभांश मिळतो. म्हणजेच जेवढा कंपनीला प्रॉफिट होणार तेवढाच भागधारकाला लाभांश दिला जातो. जेवढी आपण इन्व्हेस्टमेंट करू त्यात तेवढाच म्हणजे कंपनीला जेवढा प्रॉफिट होणार म्हणजे 25% तर लाभांश सुद्धा 25% मिळणार. म्हणजेच आपण इन्व्हेस्टमेंट केली होती 100 रुपये त्यावर आपल्याला 25% लाभांश झाला. त्यानंतर हस्तांतरण. जीही सार्वजनिक कंपनी असते ते आपले भाग म्हणजे शेअर्स जे आहे ते कधीही विक्रीला काढू शकते. म्हणजेच ते आपले भाग कधीही हस्तांतरित करू शकते. त्यानंतर बघूया भागधारकाची मालमत्ता. भागधारकाची मालमत्ता ही काय आहे तर मी तुम्हाला आधीही सांगितलं होतं की शेअर्स हे भागधारकाची मालमत्ता असते. ज्या पद्धतीने जमीन प्रॉपर्टी असते त्याचप्रमाणे एखादी बिल्डिंग ही प्रॉपर्टी असते. त्याचप्रमाणे जे आपण घर खरेदी करतो तीही प्रॉपर्टी असते. त्याचप्रमाणे आपण कंपनीचे शेअर्स खरेदी करतो तेव्हा आपण प्रॉपर्टी खरेदी करतो. कारण शेअर्स जे असतात ते आपण कितीही वर्ष साठवून ठेवू शकतो. 10 वर्ष 15 वर्ष 20 वर्षापर्यंत आपण साठवून ठेवू शकतो किंवा खरेदी करून शकतो आणि पाहिजे त्या काळात विकू शकतो. त्यानंतर भागांचे प्रकार. तर भागांचे 2 प्रकार पडतात, समहक्क भाग आणि
अग्रकबा. ठीक आहे, तर आज आपण इथेच थांबू आणि नंतरच्या लेक्चरला आपण भागाचे प्रकार बघूया. ओके, बाय बाय. थँक यू.